मिसिंग लिंकवरून प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला? लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत का? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. देवेंद्र फडणवीसांनी काल विधानसभेतील भाषणात मिसिंग लिंकवरून राजकारण करू नका असं सांगितलं. वा रे वा, त्यांचं राजकारण करू नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण आपण एवढी वर्ष विरोधात असताना काय करत होता? दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात असं तुम्ही बोलताय. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते गुरुवारी मुंबईतील मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मिसिंग लिंकच्या दुर्घटनेवरून राजकारण करून महाराष्ट्राचा अपमान करू नका असं बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री विधानसभेत काय बोलतात? एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान करू नका. लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? पण केंद्र सरकार विरोधात काही बोललं तर देशविरोधी ठरवलं जात आहे. मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग लोकांनी तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का? असा सवाल राज ठाकरे यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. आता सरकारला ज्या शिव्या घातल्या आहेत ते गेली अनेक वर्ष तुमच्याकडूनच सुरू होतं. विरोधकांना वाटेल ते बोला, शिव्या घाला, हे तुमच्याकडूनच सुरू होतं. आता या गोष्टी अंगलट येऊ लागल्यावर आणि सगळं अंगावर आल्यावर तुम्हाला त्रास होऊ लागला आहे. पण या सगळ्या गोष्टी आपणच सुरू केल्या होत्या असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. कालचं त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं, ते काय ते कुठलं मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. काय झालंय ते, इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्याच्यात ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय. आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे आणि त्याच्यामुळे लागले आता त्रास व्हायला लागला त्याचा. आपणच सुरू केल्यात त्या गोष्टी. गेल्या 10-12 वर्षातच ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती सुरू झाल्या. विरोधकांना वाटेल ते बोलणं, विरोधकांना शिव्या घालणं, वाईट साईट लिहिणं, सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या हे तुम्ही बसवलेल्या टीमकडनं सुरू झाल्या. आता तुमच्या अंगावरती येत आहे ते सगळं, आणि तुमच्या अंगावरती येत आहे म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान. ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.